करू का सुरुवात सर? हो सर हो. तर बघा आज श्री साईबाबा विद्या विकास समिती संचलित सोनामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ढासला तसेच कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बदनापूर आर्य चाणक्य विद्या मंदिर बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सर्व विद्यार्थी NMMS म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेसाठी जे अभ्यास घटक आहेत ते जाणून घेण्यासाठी तसेच त्यामुळे NMMS या परीक्षेत यश मिळवण्यासाठी रोजनिशी ऑनलाईन तासिकेला तज्ञ मंडळीचे तुम्हाला योगदान या ठिकाणी लाभत आहेत. त्याचबरोबर या परीक्षेचा तुमचा सराव व्हावा व तुम्ही यशाला गवसणी घालावी यासाठी शेडगे फाउंडेशन ऍपच्या माध्यमातून रोज तुम्हाला रोजच्या रोज वेगवेगळ्या घटकावर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध करून दिलेले जात आहेत. तर अशा या सर्व घटकाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा व रोजनिशी न चुकता तासिकांचा या ठिकाणी फायदा घ्यावा असं मी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आवाहन करतो. येथे एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यावी की जी गोष्ट आपण मनापासून करतो ती यशस्वी होते. तर मग तसंच तुमच्या डोळ्यासमोरच जे काही ध्येय आहे सध्या NMMS नावाच्या या परीक्षेचं, तर हे ध्येयही तुमचं तुम्ही जर मनापासून याची तयारी केली तर यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. या परीक्षेसाठी तुम्हाला जे 2 पेपर आहेत त्यामध्ये पहिला पेपर आहे मानसिक क्षमता चाचणी आणि दुसरा आहे शालेय क्षमता चाचणी. तर या दोन्ही पेपरचा भरपूर सराव तुम्ही करावा आणि अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून कोणता घटक आपला कमजोर आहे त्याचा तुम्ही जास्त सराव करावा. जेणेकरून प्रत्येक पडणारा मार्क हा तुमच्यासाठी अनमोल आहे. कोणत्याही अभ्यास घटकाचा अभ्यास झाला नाही असे होऊ देऊ नका. तर विद्यार्थ्यांनो, जर असं तुम्ही करत असाल तर तुम्हाला यशापासून कोणीही रोखू शकणार नाही. तर अशाच पद्धतीनं आपण आज जो पेपर क्रमांक 2 तुमचा आहे शालेय क्षमता चाचणी यामध्ये नागरिक शास्त्राचा जो घटक आहे तुम्हाला त्यातल्या 6 घटकावरती तुम्हाला प्रश्न हे परीक्षेत विचारले जातात. तर त्यातला पहिला घटक आहे बघा तुमचा संसदीय शासन पद्धतीची ओळख. हा आपण येथे आज बघू. अ, मी तुम्हाला पाठ्य घटकाची माहिती सांगितल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तर प्रश्नांची उत्तरे ही चॅट बॉक्सच्या माध्यमातून त्याचे जे काही योग्य पर्याय आहेत त्या चॅट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही त्यामध्ये टाकायचे आहेत व शांततेत हा घटक तुम्ही इथं समजून घ्यायचा आहे. तर बघा या पाठ्य घटकामध्ये जे काही तुमच्या पाठ्य घटकाचं नाव आहे पाठ्य घटकाचं जे काही नाव आहे तुमचं तर ते जे काय संसदीय शासन पद्धतीची ओळख. तर यामध्ये 3 शब्द जे आहेत बघा पाठ्य घटकाचे मुख्य टायटल मध्ये संसदीय शासन आणि त्याची पद्धत. तर आता आपण ज्याप्रमाणे म्हणतो की ज्या एखाद्या मालिका असेल सिनेमा असेल तुमच्या आवडीचे जे काही असे घटक असतात त्याच्या जे काही नावात त्याचा अर्थ दडलेला असतो त्या पद्धतीने पाठाच्या नावाचाच अर्थ आपल्याला कळाला की त्यातून त्या पाठ्य घटकात काय सांगितलेलं असेल हे आपल्याला समजते. तर बघा इथं संसद, शासन आणि पद्धत या 3 गोष्टीतून या पाठ्य घटकाचं नाव तुम्हाला संसदीय शासन पद्धती असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. तर बघा संसदेचं चित्र मी या ठिकाणी सांगेल काय म्हणलं. हॅलो.
बघा चित्रामध्ये तुम्हाला संसदेचं चित्र दिसतं, जे की तुमच्या पाठ्य घटकामध्ये सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. तर ही संसद कुठे आहेत आपल्या भारताची? तर ही आहेत नवी दिल्ली या ठिकाणी. आणि तुम्हाला कसाही हेरून-फिरून या घटकावरती प्रश्न आला किंवा कशाही पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर इथं हा मुद्दा तुमच्या लक्षात तुम्हाला घ्यायचा आहे, की ही संसद नेमकी आहे कुठं? तर दिल्ली या ठिकाणी आहेत. आणि या संसदेच्या अंतर्गत जो राज्यकारभार आपल्या देशाचा चालतो, तर त्या राज्यकारभाराची पद्धती आपण इथं बघणार आहोत. तर या संसदेला बघा, या संसदेमध्ये आपल्याला काय घटक दिसतात? तर राष्ट्रपती आहेत, लोकसभा आहेत, राज्यसभा आहेत. अशी मिळून ही संसद तयार होते. तर अशा या भारताच्या संसदेच्या देशाचा राज्यकारभार चालवण्याची जी पद्धती आहे, ती संसदीय शासन पद्धती म्हणून आपण तिला ओळखतो. तर आता मग ही पद्धत आपण का स्वीकारली? या पद्धतीचा उगम कुठे झाला? या पद्धतीचे महत्त्व काय? हे जाणून घेणं आपल्याला इथं भाग पडतं. तर बघा, संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली. ही जी काही शासन पद्धती आहेत, ही इंग्लंडमध्ये विकसित झालेली आहेत. आणि या इंग्लंडमधूनच आपण या पद्धतीचा, त्यांच्या या शासन पद्धतीचा आपण स्वीकार केलेला आहे. बघा, इंग्लंडमध्ये अलिखित संविधान आहेत आणि तिथं काय आहे, बराचसा राज्यकारभार रूढ संकेतांच्या आधारे त्यांचा चालतो. तर इथं हा मुद्दा तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे, की अ, इंग्लंडमध्ये जी काही शासन पद्धती आहे ती कोणती आहे? इंग्लंडचं संविधान हे कसं आहे? तर ते अलिखित आहेत. तर त्याच्या अपोझिट आपण जर विचार केला, तर आपल्या भारताचं संविधान कसं आहे? आहेत तर ते लिखित आहेत. आपण बघतो, की 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवसाचा कालावधी पूर्ण होऊन अशा पद्धतीनं आपलं संविधान ते लिहिलं गेलेलं आहे. आणि तर इंग्लंडच्या बाबतीत तुम्हाला या पद्धतीविषयी अजून काय माहिती सांगितली बघा. पार्लमेंट ही अशीच तेथे उत्क्रांत झालेली संस्था आहे. तर आता याच्यावरही तुम्हाला भरपूर वेळेस प्रश्न आलेले आहेत, की इंग्लंडमध्ये उत्क्रांत झालेली संस्था कोणती? तर पार्लमेंट नावाची ही उत्क्रांत झालेली तिथं संस्था आहे. उत्क्रांत म्हणजे काय? तर नवीन निर्माण झालेली. तर आता पुढं तुम्हाला दाखवलं गेलं त्याच्यावर आधारित पार्लमेंटवर आधारित पार्लमेंटरी शासन पद्धती ही इंग्लंडचे योगदान मानले जाते. आणि भारतात ही शासन पद्धती संसदीय शासन पद्धती म्हणून आपण स्वीकारली आहे. तर आता बघा, इंग्लंडमध्ये विकसित झालेली शासन पद्धती, आपण ती शासन पद्धती स्वीकारली. परंतु इथं उलट-सुलट जरी प्रश्न आला आपल्याला, की इंग्लंड आणि भारत यांची शासन पद्धती ही सारख्या प्रकारची आहे किंवा नाही. तर इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, की आपण त्या शासन पद्धतीचा स्वीकार मात्र केला. आपल्या संविधानाने संविधान सभेत चर्चा होऊन त्यावरती विचार करून आणि जे अनावश्यक घटक असतील ते काढून टाकून आपल्या भारतीय राज्यकारभारासाठी जे योग्य घटक असतील त्याचा त्यामध्ये वापर करून आपण ती पद्धती स्वीकारलेली आहे. म्हणजेच इथं तुमचा हा प्रश्न कशाही पद्धतीने तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला, की इंग्लंड आणि भारत यांची संसदीय शासन पद्धतीच दोन्हीने स्वीकारली समान आहे का ही शासन पद्धती? तर समान मात्र ती राहणार नाहीत. काही पद्धतीत त्यामध्ये साम्य आहे, परंतु काही पद्धतीत मात्र ती साम्यता तिच्यात दिसत नाहीत. तर बघा, अशा या शासन पद्धतीचे काही वैशिष्ट्य आहेत बघा. तर ही जी काही शासन पद्धती आहेत, ही राज्यकारभाराची संसदीय शासन पद्धती जी म्हणतो आपण, ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. जो आपला राज्यकारभार आपल्याला संसदेतून चालताना दिसतो, तर ही त्याची एक पद्धती आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. राष्ट्रपती, लोकसभा आपण बघितलं, राज्यसभा मिळून काय तयार झाली? तर संसद तयार झाली. आता वेगवेगळे घटक या संसदेच्या अंतर्गत अजून आपल्याला दिसतात बघा. संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणे निवडले जातात. हे जे काही प्रतिनिधी असतात लोकसभेचे, तर हे यांना निवडण्याचं काम कोण करतं? तर जनता करते. आपण बघतो आपल्याकडे
की 18 वर्षाच्या वरील जे मतदार आहेत, हे काय करतात तर दर 5 वर्षांनी आपल्याला लोकसभेच्या निवडणुका होताना दिसतात आणि त्यामध्ये आपण प्रत्यक्ष तिथले जे काही प्रतिनिधी आहेत, ते मतदार हे निवडून देत असतात. जनता ही निवडून देत असते आणि या लोकसभेची यावरही तुम्हाला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत, की संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी कोणामार्फत निवडले जातात? तर ते जनतेमार्फत, प्रत्यक्ष जनतेमार्फत निवडले जातात आणि ही जी काही लोकसभा सभागृह आहेत, याची सदस्य संख्या सुद्धा निश्चित असते बघा. एकूण 552 सदस्य संख्या ही या लोकसभेची निश्चित असते आणि आपण त्यांना अनपेक्षितरित्या काय म्हणतो, तर खासदार म्हणून आपण त्यांना संबोधतो बघा. तर अशा या खासदारांची निवड एक प्रकारे कोण करत असतो, तर मतदार करत असतो. लोकसभेच्या निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात. या निवडणुका सर्व राजकीय पक्ष लढवतात. आता आपण बघतो आपल्या भारतामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष आपल्याला दिसतात. जसं की आपण बघतो काँग्रेस आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आहेत, बीजेपी आहेत, शिवसेना आहेत, जनता दल आहेत, बहुजन समाज पार्टी आहेत. असे वेगवेगळे पक्ष आपल्या भारतामध्ये आपल्याला दिसतात आणि हे सर्व पक्ष काय करत असतात, तर ही लोकसभेची निवडणूक लढत असतात आणि या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाला निम्म्यापेक्षा जागा मिळतात, तो पक्ष काय करत असतो, तो पक्ष बहुमत असलेला पक्ष काय करत असतो, अ, आपलं सरकार या ठिकाणी बनवत असतो. तर आपण याचा जर विचार केला की निम्म्यापेक्षा जास्त जागा म्हणजे 552 एकूण खासदार लोकसभेमध्ये निवडून आलेले असतात आणि त्यातल्या ज्या पक्षाचे जास्त खासदार निवडून आलेले असतात, त्या पक्षाचे काय बनलेलं दिसतं आपल्याला तिथं सरकार बनलेलं दिसतं. जर आजचं चित्र आपण बघितलं, तर बीजेपी भारतीय जनता पार्टीचं जो काही पक्ष आहेत या पक्षाचे जास्तीचे खासदार निवडून आल्यामुळं त्या पक्षाचाच नेता काय झालेला दिसतो आपल्याला तर पंतप्रधान झालेला दिसतो आणि बहुमत प्राप्त झाल्यामुळं त्यांचं एक प्रकारे सरकार आपल्याला तिथं स्थापन झालेलं दिसतं. जे की पंतप्रधान स्वरूपात आपण नरेंद्र मोदीजींचं नाव आपल्या सर्वांना या ठिकाणी माहीत आहे. तर या ठिकाणी हा मुद्दाही तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात घ्यायचा, की ज्या पक्षाला बहुमत मिळतं म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त जागा ज्या पक्षाच्या येतात, तर त्या पक्षाचं काय बनत असतं, सरकार बनत असतं. काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला काय होत नाही, तर स्पष्ट बहुमत मिळत नाही. अशा वेळी काय होतं बघा, तर काही पक्ष एकत्र येऊन काय करत असतात, तर बहुमत सिद्ध करत असतात व त्यांना काय करता येतं, सरकार स्थापन करता येतं आणि यालाच आपण आघाडी सरकार असं म्हणत असतो. तर आपण बघा की ज्यांना बऱ्याच वेळेस काय होतं, की पर्टिक्युलर असं काही एकाच पक्षाला काय मिळत नाही, तर बहुमत मिळत नाही. म्हणजेच काय त्यांचे खासदार हे जास्त निवडून येत नाहीत. तर अशा वेळेस ज्या पक्षाचे येत नाही, तर अशा वेळेस काय होतं, तर काही पक्ष एकत्रित येतात आणि मग ते किती एकत्रित असतील, तर ते त्यांची संख्या किती होत असतील, निम्म्यापेक्षा जास्त. अशा वेळेस ते काय करतात, त्यांचं सरकार स्थापन करतात आणि यावरही तुम्हाला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे, की आघाडी सरकार कशाला म्हणतात? तर अशा सरकारला काही पक्ष एकत्र येऊन जे सरकार स्थापन झालेलं असतं, त्याला आपण या ठिकाणी आघाडी सरकार असं म्हणत असतो. अशा तऱ्हेने जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी कायदे मंडळाचे सभासद होतात व बहुमतातल्या पक्षाला आपले सरकार स्थापन करता येते. आता बघा जेही खासदार निवडून आलेले असतात, जेवढे ते अनपेक्षितरित्या या संसदेच्या अंतर्गत ज्या काही संस्था आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. तर प्रत्येक खासदार हा कशाचा सदस्य बनून जातो, तर तो कायदे मंडळाचा बनतो. परंतु अ, हा कसा असतो जनतेतून निवडून आलेले जेवढे असतात तेच बनतात. बघा पुढं आपल्याला आपल्याला दिसते, की बहुमतातल्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो व तो आपल्या काही सहकार्याची मंत्रिपदासाठी निवड करतो. आता ज्या पक्षाला बहुमत मिळालंय, जे आपल्याला सध्या भारतात दिसतं,
की त्या पक्षाचं काय झालेलं आहे, तर प्रधानमंत्री झालेले आहेत. जे की मी अगोदरच तुम्हाला सांगितलं भारतीय जनता पार्टीचा आज आपल्याला दिसतो आपल्या देशामध्ये आणि त्यांच्या सहकाऱ्यांची त्यांनी काय केलेली असते, मंत्रिपदासाठी निवड केलेली असते. तर अशा पद्धतीनं बहुमत मिळालं असल्यामुळं त्या पक्षाचा नेता झाला प्रधानमंत्री. परंतु बहुमत नसेल तर काय होतं, तर काही पक्ष एकत्र येऊन मग त्यांच्या पद्धतीने ते ठरवून काय होत असतात, प्रधानमंत्री ते ठरवतात आणि अ, मंत्रिपदाची त्यामध्ये निवड होत असते. बघा, प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ होय. तर आता इथं प्रत्यक्ष कार्य करण्याची जी काही जबाबदारी असते, ती प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाची असते बघा. अ, आपण बघितलं यामध्ये मुद्दे, की पहिल्या ह्याच्यात कायदेमंडळ बघितलं आपण. कायदेमंडळाचे अनपेक्षित सदस्य झाले सगळेजण, जे निवडून आलेले सदस्य जे आहेत लोकसभेवरती. परंतु आता कार्यकारी मंडळाची जबाबदारी किंवा कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश होतो, तर प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. कार्यकारी मंडळ म्हणून त्यांना कायद्याची अंमलबजावणी करावी लागते. ते कायदे मंडळाचेही सदस्य असतात, म्हणून त्यांना कायदे मंडळाशी संबंधित जबाबदाऱ्या सुद्धा इथं पार पाडाव्या लागतात. तर अशा पद्धतीनं ही संसदीय शासन पद्धतीची आपल्याला या ठिकाणी वैशिष्ट्ये दिसतात. आपण का बरं आपल्या देशाने ही स्वीकारली असेल, या घटकाकडे आपण आता वळूया. तर भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यामागे काही कारणे आहेत बघा. ब्रिटिश राजवटीच्या काळातच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती. ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास इथं काय केली होती, आपल्या भारतात सुरुवात केली होती. आणि संसदीय शासन पद्धती हा सुद्धा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार आहे. आविष्कार म्हणजे काय, तर एक प्रकारची निर्मिती आहे, की स्वातंत्र्य लढ्याचाच हा एक परिपाक आहे, ज्याच्याने आपल्याकडे संसदीय शासन पद्धती आपण घेतली. त्यामुळे या पद्धतीचा भारतीयांना काय झाला होता रे, परिचय झाला होता आणि संविधान सभेत या पद्धतीवर बरीच चर्चाही झाली होती. संविधानकर्त्यांनी या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल सुद्धा आपण केलेले पाहिले. आता ही पद्धती स्वीकारण्यामागे अजून काय कारण ठरलं बघा, तर या पद्धतीत चर्चा, विचार विनिमय याला या गोष्टीला वाव असतो. तर सार्वजनिक हितांच्या प्रश्नावर देखील संसदेत चर्चा होत असते. या चर्चेत विरोधी पक्षाचे सभासदही भाग घेतात बघा, की अ, जे प्रत्यक्ष लोकसभेद्वारे निवडून आलेले आहेत, परंतु ते अ, अ, काय नाहीत, तर सत्तेत नाहीत, परंतु ते काय आहेत, विरोधी पक्षाच्या बाकावरती आहेत बसलेले. तर हे सुद्धा काय घेत असतात, यामध्ये भाग घेत असतात. योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे, धोरणातल्या किंवा कायद्यातल्या त्रुटी दाखवून देणे, प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे, इत्यादी बाबी विरोधी पक्ष या ठिकाणी करू शकतात. यामुळे संसदेला अधिक निर्दोष कायदे करणे शक्य होतं. तर आता या विरोधी पक्षाची भूमिका इथं महत्वाची का ठरते? तर अधिक चांगले कायदे शासनाचे या ठिकाणी घडतात. त्यांच्यामुळे कारण ते शासनाच्या त्रुटी ज्या असतील, चुका ज्या असतील, काही घटकाला न्याय मिळत नसतील, तर ते शासनाच्या लक्षात आणून देण्याचं काम हा विरोधी पक्ष करत असतो. म्हणून विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा या पद्धतीमध्ये आपल्याला दिसते. तर आपण हा सगळा लेखाजोखा संसदीय शासन पद्धतीचा या ठिकाणी बघितला. तर तुम्हाला या जे काही शासन पद्धती आहे, याच्या 2 पद्धती आहेत आपल्या जगभरामध्ये. आपण त्यातली संसदीय शासन पद्धती स्वीकारली आहे. तर अध्यक्षीय शासन पद्धती सुद्धा आहेत बघा. ही राज्यकारभाराची आणखी एक पद्धत आहे अध्यक्षीय शासन पद्धतीचा. आणि ही शासन पद्धती अमेरिका या देशात आहेत बघा. कुठे आहेत ही शासन पद्धती? तर अमेरिकेमध्ये आहेत. जे की आज आपण बघतो अमेरिकेमध्ये जो बायडन नावाची व्यक्ती काय आहेत, अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष आहेत आणि जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाकडे बघितलं जातं बघा, की तुम्हाला कशाही पद्धतीने पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा अशाही पद्धतीने जरी प्रश्न आला, तरी हाही मुद्दा तुमच्या इथे लक्षात असू असू द्यावा. आणि उपराष्ट्राध्यक्ष कोण आहेत तिथले, तर कमला
हेरिस नावाच्या व्यक्ती या काय आहेत भारतीय वंशाच्या त्या काय आहेत तिथल्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत. तर बघा अमेरिकेमध्ये ही अध्यक्षीय शासन पद्धती आहेत. ज्यात कार्यकारी प्रमुख कोण असतो तर डायरेक्ट राष्ट्राध्यक्षच असतो. आणि आपण बघितलं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय बघा संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी प्रमुख हा प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ असतं. तर अध्यक्षीय शासन पद्धतीत मात्र तसं नसतं. तो कार्यकारी प्रमुख तिथं आपल्याला राष्ट्राध्यक्ष दिसतो आणि हा राष्ट्राध्यक्ष थेट जनतेतून निवडला जातो. म्हणजे बघा इथं किती एक थोडासा विरोधाभास तुम्हाला दिसतो, की आपण इकडं लोकसभेमध्ये सगळे खासदार निवडून दिलेले आहेत. परंतु त्या खासदारातून ज्या पक्षाचे जास्त येतील तोच काय होत असतो प्रधानमंत्री आणि तो मंत्रिमंडळ तयार होत असते तिथं. परंतु राष्ट्राध्यक्षाच्या बाबतीत मात्र तसं नाही. त्याला प्रत्यक्ष जनता निवडून देते. म्हणूनच आपण बघतो, की त्या ठिकाणी कशाची रस्सीखेच लागत असेल, की जी व्यक्ती खरंच जास्त प्रभावशाली आहेत किंवा खरंच जनतेला न्याय देऊ शकते. तर अशा पद्धतीने सर्व जनता तशा व्यक्तीची निवड त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसते. ती पद्धत बघा अध्यक्षीय शासन पद्धती आपल्याला अमेरिकेत दिसते. या शासन संस्थेच्या ज्या 3 शाखा आपल्याकडे आहेत. अ, तर त्या शाखा त्या जे काही आपल्याला कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ या तिथं काय दिसतात आपल्याला एकमेकांपासून स्वतंत्र असलेले दिसतात. आता तुम्हाला बऱ्याच वेळेस कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ अ, या यांच्या संबंधावरती सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेत आलेले आहेत. तर आपल्याकडे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं या तीनही शाखावरती तर संविधान करतं आणि तिकडं मात्र त्या कशा असतात एकमेकांपासून स्वतंत्र असतात. तर अ, या ठिकाणी आपण तुम्हाला जे काही स्क्रीनच्या माध्यमातून वारंवार दिसत आहेत मुद्दे या मुद्द्यांकडे तुम्ही एकदा अ, अ, लक्ष करा आणि बघा संसदीय पाठ्यघटकाच्याही व्यतिरिक्त अतिरिक्त तुम्हाला जास्तीची माहिती या घटकाविषयी असावी म्हणून तुम्हाला तुलनात्मक दृष्ट्या या स्क्रीनवरती दिसतंय बघा. संसदीय शासन पद्धती, अध्यक्षीय शासन पद्धती हे मुद्दे मला असं वाटतं, की तुम्ही एक 2-3 मिनिटामध्ये त्यांचं मनन करावं आणि नंतर मग आपण आपल्या पाठ्यघटकाकडे वळायला हरकत नाही. तर इथं एक फक्त थोडासा एक क्लिष्ट भाग तुम्हाला या अध्यक्षीय शासन पद्धतीत शेवटचा 4था जो काही मुद्दा दिसतो बघा, की आपण अशा पद्धतीनं प्रत्येक घटक याकडे बघूया, की कशाही उलट-सुलट जर प्रश्न आला, तर बघा महाभियोग शब्द तुम्हाला या ठिकाणी दिसतो नवीन. तर हा महाभियोग शब्दाचा अर्थ तुम्हाला इथं दिसतो बघा. कोणत्याही देशाच्या सर्वोच्च पदावर म्हणजे आता बघा सर्वोच्च पदावर असणारे व्यक्ती कोण असतात? तर राष्ट्रपती असतात. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात किंवा इतर देशामध्ये आपल्याला सर्वोच्च पदावर असणारी व्यक्ती कोण दिसते? तर राष्ट्राध्यक्ष दिसते. अशा व्यक्तीवर काय झालं असेल तर दीर्घ स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या अंतर्गत महाभियोग या प्रक्रियेद्वारे खटला चालवला गेला असेल अ, तर अशा या प्रक्रियेला महाभियोग म्हणतात बघा. ही एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. एवढा मुद्दा तुम्ही या गोष्टीमध्ये इथे लक्षात ठेवावा. जसं की तुम्हाला तुलनात्मक दृष्ट्या कसंही विचारलं गेलं, की आपण बघितलं की संसदेत काय झालं पंतप्रधान यांना काय कशा पद्धतीने त्यांच्या पदावरून दूर केलं जाऊ शकतं, तर अविश्वासाचा ठराव आणून त्यांना मुदतपूर्व त्यांचं पदावरून ते दूर जाऊ शकतात. परंतु इकडं मात्र राष्ट्राध्यक्षांना मात्र तसं नाही. तर त्यांना या महाभियोग गाद्वारेच काय केलं जाऊ शकतं, तर त्यांच्या पदावरून दूर केल्या जाऊ शकतं. तर मला असं वाटतं, की थोडक्यात एक 2-3 मिनिटात स्क्रीनवरती जे काही मुद्दे आहेत, त्याकडे एकदा तुम्ही लक्ष देऊन आणि नंतर मग आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया.
व्यवस्थित झालं ना थोडं. हा तर बघा स्क्रीनवरती तुम्हाला प्रश्न दिसतात. काही मुलं बरोबर त्याचे पर्यायही या ठिकाणी देत आहेत बघा. तर या ठिकाणी फतपुरे दिव्या, विश्वजित बवरे, शिवराज बवरे, भाग्यश्री आतकरे, ऋतुजा चोरमारे यांनी पहिल्या प्रश्नाचं अगदी जय बवरे अगदी बरोबर पर्याय नंबर या ठिकाणी टाकलेला आहे. तर व्हेरी गुड. खूप छान. बघा पहिला जो प्रश्न होता, संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाली? तर त्याचा जो काही उत्तर होतं, इंग्लंड या ठिकाणी ती विकसित झाली, असं उत्तर बऱ्याच जणांनी या ठिकाणी आदित्य कडोसही दिसतोय. खूप छान बेटा. अ, पुढचा प्रश्न होता बघा, अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण कार्यकारी प्रमुख असतात? अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण कार्यकारी प्रमुख असतात? पर्याय सांगण्याच्या अगोदर बऱ्याच वेळेस तुमचा उत्तर येतंय. म्हणजेच खऱ्या अर्थाने तुम्हाला समजला असा भाग असं मला वाटतं बघा, की हा प्रश्न तुम्हाला अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण कार्यकारी प्रमुख असतात, हा प्रश्न तुम्हाला 2018च्या परीक्षेत आलेला आहे बघा. तर या ठिकाणी आदित्य कडोस, भरपूर जणांची उत्तरं शिवराज भवरे, युवराज भवरे, गजानन कडोस, शीतल पाखरे, यश शेडगे, राणी मोरवाल, सुनील पाखरे, गौरव बेरे अशा भरपूर जणांचं हे उत्तर बरोबर आहे. सगळ्यांचंच उत्तर जवळपास बरोबर या ठिकाणी आलेलं आहे. सुमित गाडेकर, प्रसन्ना वराडे, मयुरी कडोस या सर्वांनी जवळपास हे पतपुरे दिव्या, बादल बामनावत या सर्वांचं खूप खूप कौतुक. या सर्वांनी त्या पर्याय बरोबर या ठिकाणी टाकलेला आहे. तर बघा अध्यक्षीय शासन पद्धतीत आपण बघितलं की राष्ट्राध्यक्ष हा काय असतो? कार्यकारी प्रमुख असतो. पुढचा प्रश्न होता बघा, भारताने कोणती शासन पद्धती स्वीकारली आहेत? रुपाली डोंगरे, बऱ्याच जणांनी चॅट बॉक्सच्या माध्यमातून, विश्वजित बवरे, अ, प्रांजल कांबळे, पतपुरे दिव्या, ऋतुजा पडघन, सुनील पाखरे, शिवराज भवरे, यश शेडगे, सुमित गाडेकर या सर्वांनी परत त्यात ऋतिक काळे, ऋतुजा चोरमारे सगळ्यांचे नाव बघा, जय भवरे. तर बहुतेक सर्व जणांनी या ठिकाणी उत्तर हे बरोबर या ठिकाणी चॅट बॉक्सच्या माध्यमातून पाठवलेले आहेत. तर बघा आपण बघितलं होतं की अध्यक्ष भारताने संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आपण बघितली. कारण अध्यक्षीय आपल्या देशामध्ये नाहीये, राजेशाही नाहीये आणि हुकुमशाही सुद्धा नाहीये. तर आता बघा अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब कोणत्या देशाने केला आहे? अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब ऋतुजा पडघननी उत्तर टाकलंय बघा. अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब कोणत्या देशाने केलेला आहे?
तर याचा पर्याय क्रमांक जो काही आहे 4 अमेरिका हे बऱ्याच जणांनी या ठिकाणी पाठवलेलं आहे. खूप खूप कौतुक यांचं सगळ्यांचं. व्हेरी गुड. जे की आदित्य कडोस असेल, युवराज असेल, बऱ्याचशा जणांनी बादल बामणावत बघा, तर यांच्या हे पर्याय नंबर बरोबर आहेत. आता पुढचा प्रश्न होता बघा तुम्हाला. अध्यक्ष, आघाडी सरकार कोणाला म्हणतात? आघाडी सरकार कोणाला म्हणतात? तर यामध्ये पर्याय दिलेले बघा. पराजित पक्षाला, काही पक्ष एकत्रित येऊन, बहुमत मिळालेल्या, यापैकी कोणतेही नाही. बहुतेक साऱ्या जण बघा. शिवराज भोवरे, आशा राजश्री गवारे, शिवराज भोवरे, कार्तिक भोवरे, या सर्वांनी याचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे बघा. व्हेरी गुड. की आपल्याकडे आघाडी सरकार, काही पक्ष एकत्रित येऊन जे सरकार या ठिकाणी स्थापन होतं, त्याला आपल्याकडे आघाडी सरकार असं म्हटलं गेलेलं आहे. कोणाच्या राजवटीच्या काळात भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली? कोणाच्या राजवटीच्या काळात भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली? तटकरे, पायल कृष्णा राठोड, युवराज भोवरे, पूनम अशोक घोगरे या या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्या, की आपल्याला काय सांगितलं जातंय आणि आपण का बरं उत्तर सोडू नये सगळे. तर बघा, सर्व विद्यार्थ्यांनी परत बरोबर या ठिकाणी तुम्ही पर्याय सांगितलेले आहेत. आदित्य कडोस आहेत, ऋतुजा चोरमारे आहेत, रितेश बिन्नीवाले आहेत, मयुरी कडोस आहेत, दिव्या फतपुरे असे, बघा सुमित गाडेकर, या सुनील पाखरे आहेत. सर्वांचं कौतुक, सर्वांचं पुनश्च एकदा अभिनंदन, की त्यांनी पर्याय हा बरोबर सांगितलेला आहे. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया बघा. पर्याय क्रमांक 1 तुम्ही तो